नमस्कार. आज आपण आषाढी एकादशीची कथा काय आहे ते पाहणार आहोत. त्याआधी आषाढी एकादशी म्हणजे काय ते पाहू. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशी आणि आषाढी एकादशी असे म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्वाचा मानला जातो. या दिवशी देव निद्रस्त होतात अशी समजूत आहे. चला तर मग आपण आषाढी एकादशीची कथा काय आहे ती सविस्तर पाहूयात. मृदुमान्य नावाच्या एका दैत्याने शंकराची आराधना करून त्याला प्रसन्न करून घेतले आणि त्याच्याकडून वर मिळवला की त्याला कोणत्याही प्राण्याकडून मरण प्राप्त होणार नाही, फक्त एका स्त्रीच्या हातून तो मरेल. या मृदुमान्याने या वराच्या जोरावर सर्व देवांना जिंकले आणि श्री विष्णू जिंकण्यासाठी तो वैकुंठास गेला. उभयतांच्या लढाईत श्री विष्णूचा पराभव होऊन तो शंकराकडे गेला, पण शंकरही आपल्या वरामुळे हताश झाला होता. नंतर ब्रह्मा, विष्णू, महेश व सर्व देव एका पर्वताच्या गुहेत लपून राहिले. तिथे काही दिवसांनी ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांच्या श्वासाने एक देवी उत्पन्न झाली. तीच एकादशी देवी होय. तिने नंतर देवांना अभय देऊन मृदुमान्याला ठार मारले. देवांनी तिची स्तुती केली आणि तिनेही सांगितले की माझे एकादशीचे व्रत जे लोक करतील ते सर्व पापापासून मुक्त होतील. अशा प्रकारे आहे आषाढी एकादशीची कथा. पुढील व्हिडिओमध्ये आषाढी एकादशीचे व्रत कसे करावे याविषयी सविस्तर माहिती पाहायला मिळेल. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.